खेळाला सुरुवात होते। BCC सारळ आणि बालवीर हाशिवरे या दोन संघांच्या दरम्यानला हा सामना खारेपाट प्रीमियर लीग उत्सव तरुणाईचा ही स्पर्धा BCC सारळ संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आणि बालवीर हाशिवरे संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे। 12 खेळाडू आपण इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। BCC सारळ खेळाडूंची नावं सांगण्यासाठी नावानिशी आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण आपण करतो आहोत। गोलंदाजीसाठी येतोय दर्शन कडवे कर्णधार आणि फलंदाजीसाठी येतोय समीर आणि निखिल पाटील। नॉन स्ट्राइक एंडवर निखिल पाटील, स्ट्राइक एंडवर समीर पाटील अशी ही जोडी बालवीर हाशिवरे या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी येत असताना पंचांकडून खेळण्याची जागा निश्चित होते आणि खेळाला सुरुवात होते। पहिला चेंडू असेल तो खारेपाट प्रीमियर लीगचा अर्थातच आजच्या तिसऱ्या दिवसाचा। राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करेल। समोर असेल तो समीर कशा पद्धतीने या पहिल्या चेंडूचा फेस करतोय। पहिल्या चेंडूवर मिळालेली विकेट ही निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो, तर पहिल्या चेंडूवर मारलेला फटका हा निश्चितच फलंदाजांना एक विश्वास देऊन जातो की निश्चितच या सामन्यामध्ये माझी सुरुवात ही एक आक्रमक सुरुवात असावी आणि अशा वेळी मात्र योग्य दिशा योग्य लाईनवरून भरकटलेली ही गोलंदाजी पंचांचा इशारा येतो की हा चेंडू स्क्वेअर असल्याची अवांतर स्वरूपानं संघाचं खातं खोललं जाते। पुन्हा एकदा दर्शन यावेळचा हा चेंडू ऑन द राईज खेळला। चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी होते। नवीन चेंडू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आक्रमकता त्याचबरोबर सावधानता या दोन्ही गोष्टींचा अवलंब करून खेळ करावा लागेल। निखिल पाटील यावेळेस प्रथमच स्ट्राइक एंडवर जातोय। दर्शन कवडेच्या गोलंदाजीवर डावं आणि उजवं असं लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन घेऊन आलेले बालवीर हाशिवरे हा संघ। निखिल स्वतः कर्णधार यावेळेस पाहूया कशा पद्धतीचा खेळ करतोय। पाटील ट्रेडर्स रांजणखार यांच्याकडून मालिकावीरासाठी LED TV 32 इंचांची असेल। त्याचप्रमाणे अमितदादा नाईक यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजांसाठी वॉशिंग मशीन अशी ही पारितोषिक आहेत। आणि अशा वेळी मात्र कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी हुकते। चेंडू 3 क्षेत्ररक्षकांना चौकून सीमारेषा पार होतोय का आणि पहिलाच भाग्याचा चौकार मिळाला तो निश्चितच बालवीर हाशिवरे या संघाला। एक धावून काढलेली धाव आणि एक्स्ट्रा ओव्हरथ्रो अशा 5 धावा मिळाल्या। निश्चितच दोन्ही संघांना सूचना असतील। सामना 25 मिनिटांचा असेल। आता 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत। 10 वाजून 35 मिनिटांनी सामना आपल्याला संपवायचा आहे, त्याच्यामुळे वेळेचा अपव्यय दुरुपयोग करू नका आणि जास्तीत जास्त अर्थातच कमी वेळेमध्ये हे षटकं टाकून घ्या। हा चेंडू पुन्हा एकदा यावेळचा चेंडूला स्लाइस केला जातो। 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू जातोय। पाहूया पुन्हा एकदा चेंडू भाग्याच्या चौकारानंतर एक कलात्मकता फलंदाजांची दिसून आली। सीमारेषेच्या पलीकडे जाणारा चौकार होता। चेंडूची दिशा पाहिली, आखो टप्प्याचा चेंडू होता, ऑफ पिचिंग चेंडू होता। चेंडूला बॅकफुटवर जाऊन स्लाइस केलं 2 खेळाडूंच्या मधून अर्थातच तिसऱ्या गलीच्या दिशेला। शॉर्ट थर्डमॅन आणि थर्ड गली या रिजनमध्ये तो चेंडू टाकला गेला होता। दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पार। दर्शन कडवेचा गतीचा उपयोग आपल्या फलंदाजीमध्ये निश्चितच समीरने केला। एक चांगली कलात्मकता, एक नैपुण्यता किंवा एक आकर्षक फटका असा पाहायला मिळाला आणि अशा वेळी हा चेंडू निश्चितच धाव सोडण्याची संधी जी निर्माण झाली होती ती घेतली जाते आणि शॉर्ट मिड ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव सहज मिळते संघाला। संघाचं धावफलक एका धावेनं पुढे सरकलं। आपण पाहिलं तर निश्चितच संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा। 12 धावा। पुन्हा एकदा निखिल डाव्या हाताचा फलंदाज दर्शन कडवेसाठी कशा पद्धतीने यावेळेस फलंदाजी करेल। यावेळेचा हा चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू फ्लिक करतोय चेंडूला। चेंडू जातोय तो
थर्ड मॅन आणि लॉंग लेगच्या दिशेला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकारानंतर मात्र निश्चितच धावसंख्येला एक मोठा आकार पहिल्या षटकामध्ये असताना पुन्हा एकदा दर्शन राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटच्या स्पष्टकडे लागला. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केली नाही आणि फलंदाज निखिल मात्र निराश मानानं माघारी परतला. ओके, हे कोणी दिला? मी आणला कोणी. वा वा वा. म्हणजे पहिले पुस्तक आहे, स्कोअर शीट भाजी असायचा आणि नसतो म्हणजे आपलं आक्रमक असते फिल्डिंग काही झालं नाही. निखिल बाद झाला. मोठा लॉस्ट निश्चितच संघाला मिळाला आणि एक चांगली कमाई कर पाहायचं झालं तर बीसीसी सारळ या संघाला मिळाली. संघाचं धावफलक पाहिलं, एक षटकाचा खेळ संपला, एक फलंदाज बाद होतोय आणि संघाची धावसंख्या होती ती 16 धावा. दर्शन कडवे थोडासा महागडा ठरला, परंतु निश्चितच कुठेतरी शेवटच्या क्षणाला अखेर शेवटी गोड करून गेला दर्शन कडवे. संघाची धावसंख्या निखिल सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र 16 धावा होत आहेत. बीसीसी सारळ या संघाकडून समीर यावेळेस या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय आणि निखिल पास झाल्यानंतर स्वतः संघ मालक अर्थात प्रवीण अंबाडे यावेळेस बॅटिंग एंडवर फलंदाजीसाठी जातोय. गोलंदाजीसाठी येतोय ओमकार कडवे. बीसीसी सारळ या संघाकडून अलिबाग प्रीमियर लीगमध्ये ओमकार कडवेनं खऱ्या अर्थानं आपल्या नावाची जादू दाखवली होती. आता तीच जादू या खारेपाट प्रीमियर लीगमध्ये त्याची दिसेल का किंवा फलंदाज त्याच्या या गोलंदाजीवर हावी होईल. ओमकार सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. डाव्या हाताचा हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल पंचांच्या डावीकडच्या बाजूनं. यावेळचा हा चेंडू सोडून दिला जातोय. पूर्व अनुमानानुसार पंचांचा इशारा होकारार्थी असल्याचा येतोय. जमिनीला हात समांतर करताना आपल्या सांकेतिक भाषेमध्ये आम्हाला कळवतायत की हा वाईड चेंडू आहे. वाईड चेंडू नंतर मात्र अवांतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे सरकते. जर विचार करायचा झाला तर संघाची धावसंख्या आहे ती 17. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळचा ओमकार. चेंडू पडल्यानंतर मात्र आपल्या नॅचरल स्विंग खऱ्या अर्थानं यावेळेस चेंडू पडतोय आणि एक आउट स्विंगर असा चेंडू होतोय. डाव्या हाताचे गोलंदाज म्हटले की निश्चितच लेग ब्रेक स्वरूपाची ही गोलंदाजी असते आणि जो नॅचरल स्विंग किंवा जो नॅचरल अँगल त्यांना प्राप्त झालेला असतो तो इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या मात्र पुन्हा एकदा या गोष्टीनं स्थिरावलेली असताना गोलंदाजी मार्कवर अर्थातच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय की ओमकार अलिबाग प्रीमियर लीगमध्ये एक चांगली कामगिरी केला होता. तोच ओमकार यावेळेस गोलंदाजीसाठी येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्ट्रोकला जागा बनवताना वळून खेळतोय. एका टप्प्यानिशी चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार करताना चौकार होतोय. यावेळचा हा चेंडू निश्चितच उंच हवेमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. समीरचा झंझावात मात्र इथे शांत होताना पाहायला मिळतोय.
दुसरा फलंदाज समीरच्या रूपानं माघारी परत असताना बॅकफूटवर येतोय. अर्थातच पहिलं षटक एक भाग्याचं षटक म्हणावं लागेल. भाग्याचा पंजा मिळाल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याची संधी निर्माण झाली होती. निखिल बाद झाला, त्याच्यानंतर मात्र समीरनं एक चौकार लगावला, परंतु जी संघाची बाजू सावरण्याचा समीरनं प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये सुद्धा तो अपयशी ठरला आणि निश्चितच 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र बालवीर हाशेवर या संघाची अवस्था पाहिली तर 21 धावा प्रत्येक षटकारांसाठी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमारजी पाटील यांच्याकडून बालवीर हाशेवरच्या खेळाडूंना 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते प्रत्येक षटकारांसाठी. स्वतः यावेळेस अलंकार जातोय गोलंदाजी फलंदाजीसाठी. पाहूया कशा पद्धतीने ही जी 2 मोठी लॉस्ट किंवा जी उणीव भरून काढण्यासाठी या गोष्टीमध्ये तो सज्ज होईल का, यशस्वी होईल का, पूर्णपणे जबाबदारी असेल स्वतः संघ मालकावर. ओमकार बरेच्या गोलंदाजीचा कशा पद्धतीने तो समाचार घेईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना उलटा स्वरूपाचा चेंडू यावेळेस मात्र थकवण्याचा प्रयत्न केला जातोय. जागेवर कोणत्याही प्रकारचा फुटवर्क दिसत नाहीये. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू मात्र यावेळेस पाहिला तर शॉट गलीच्या अर्थात फर्स्ट लीफ मध्ये गेला होता. तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणतीही धाव घेण्यापासून रोखलं. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये गेली होती ती कुठेतरी भरून काढायची आणि आपल्या संघाच्या डावाला कुठेतरी आकार द्यायचा या प्रयत्नानं मात्र ओमकार बरेनं आतापर्यंत ओमकार कडवेनं गोलंदाजी केली आणि त्याची ही गोलंदाजी निश्चितच बीसीसी सारळ या संघाला या क्षेत्ररक्षण करताना तारणारी गोलंदाजी ठरते. तर पाहूया पुढील षटकांमध्ये कशा पद्धतीचा खेळ रंगतोय. अलंकार नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्राईक एंडवर प्रवीण यावेळेस कशा पद्धतीने खेळ करेल. डाव्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा हा चेंडू यावेळेस बॅकफूटवरून चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर किंवा बॅकवर्ड डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या प्रयत्नाला मात्र अपयश मिळतंय. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये आणि अशा वेळी मात्र यशस्वी षटक हे म्हणावं लागतंय ते ओमकार कडवेचं. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय, तयार होतोय. पाहूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळ होतोय तो प्रवीणचा. टप्प्याचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते फर्स्ट स्लिपच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा वेळी मात्र हे षटक संपतंय. ओमकार कडवेनं मात्र निश्चितच चांगलं षटक टाकलं म्हणावं लागेल. आतापर्यंत पहिलं षटक दर्शन कडवेचं 16 धावा देताना एक फलंदाज बाद करतोय. त्याच्यानंतर मात्र ओमकार गोलंदाजीसाठी आला. 2-1 फलंदाज बाद केला. पहिला चेंडू निश्चितच स्वेर स्वरूपाचा होता, मात्र उर्वरित जे चेंडू होते हे निश्चितच कुठेतरी कमबॅकिंग डिलिव्हरी सारखे होते. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या पाहिली तर 22, सरासरी 11च्या धावगतीनं नेल्सन फिगर. 2 षटके पूर्ण, 22 धावा, 2 फलंदाज बाद. अशी स्थिती, अशी परिस्थिती, अशी अवस्था म्हणावी लागेल ती बालवीर हाशिवर या संघाची. सुरुवातीचं षटक 16 धावांचं आल्यानंतर मात्र कुठेतरी एक मोठी धावसंख्या आकार घेईल असंच काहीतरी चिन्ह दिसत होतं, परंतु जे स्वप्न अर्थातच जास्त धावा जमवण्याचं पाहिलं गेलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरुवातीपासूनच समोरच्या संघाच्या समोर आपण डोईजड व्हावं आणि आपला पारड जड करून घ्यावं या उद्देशानं समीर आणि निखिलनं केलेली सुरुवात ही निश्चितच बालवीर हाशिवर या संघाला समाधानकारक होती, परंतु तो षटकाचा शेवटचा चेंडू होता हा निश्चितच कुठेतरी बालवीर हाशिवर या संघाला आपल्या टाळ्या खिशात टाकण्यासारखा होता. संघाचे जर पाहायला गेलं तर 8 मिनिटं संपतात खेळाची. तर विनंती असेल कृपया आपण जास्त वेळ खर्च करू नका. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं टाकायची आहेत. बीसीसी सारळ संघाने या गोष्टीची आपण कल्पना घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार दर्शन कडवे. खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एक चमकदार कामगिरी करणारा हा गोलंदाज होता. फलंदाजीमध्ये सुद्धा त्यानं आपल्या संघाला अनेक वेळा तारणहाराच्या भूमिकेमध्ये फलंदाजी केली होती. यावेळेस मात्र त्या पूर्ण जबाबदारीनिशी तो आपल्या घरच्या संघाकडून अर्थात बीसीसी सारळ या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पाहूया या गोलंदाजीवर त्याला कशा पद्धतीने जे कमबॅक करायला मिळतंय. कारण सुरुवातीचं जर षटक पाहिलं तर 16 धावांचं अर्थात पॉवर प्लेचं षटक होतं. क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका, त्याचप्रमाणे फलंदाजाने मारलेले कलात्मक फटके, या जर गोष्टींचा विचार करायचा झाला तर निश्चितच दर्शन कडवेचं षटक ते महागडं ठरलं होतं. पुन्हा एकदा हा चेंडू असेल तो
यावेळचा हा चेंडू प्रवीण चुकतोय, उंच हवेमध्ये चेंडू जातोय. पाहूया दर्शन कडवे स्वतः चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी न करता मात्र एक चांगला झेल टिपतोय आणि फलंदाज प्रवीणला सुद्धा माघारी पाठवतोय. तिसरं षटक चालू आहे, 3 फलंदाज बाद होत आहेत. कुठेतरी बॅकफुटवर बालवीर हाशिवरे हा संघ येतोय. प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमारजी पाटील यांच्याकडून लावलं जात आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर नवीन चेंडू आहे, हवेमध्ये थोडीशी आर्द्रता आहे आणि या गोष्टीचा फायदा मिळतोय तो निश्चितच BCC सारळ या संघाच्या गोलंदाजीला. पहिलं षटक एक चांगली फलंदाजीचं पाहायला मिळालं, त्याच्यानंतर मात्र उर्वरित जी षटकं होती अर्थातच दुसरं आणि तिसरं हे निश्चितच गोलंदाजीची षटकं होती असंच म्हणावं लागेल. परंतु प्रत्येक मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि कुठेतरी अर्थातच कमबॅक करावा, कारण ते आवश्यक सुद्धा असतं. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असतो, कमबॅक पुनरागमन हे होणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं असतं आणि ते पुनरागमन होईल का हे पाहण्याची वेळ येते. अकोटप्प्याचा चेंडू अलंकार मात्र या चेंडूला केवळ दिशा दिली जाते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. दोन्ही खेळाडू आपापले एंड चेंज करत असताना अशा वेळी मात्र नवीन फलंदाज जातोय तो खेळपट्टीवर, पंचांकडून आपल्या खेळण्याची जागा निश्चित करतोय. अर्थात गाठ घेत असताना संघाची धावसंख्येचा जर विचार करायचा झाला तर 23 धावा होत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना दर्शन कडवे मात्र पहिल्या षटकाची भर या षटकामध्ये काढण्याचा प्रयत्नामध्ये अचूक टप्पा योग्य दिशाने भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आणि यावेळेस मात्र निश्चितच कुठेतरी बॅकफुटवर येताना बालवीर हाशिवरे हा संघ दिसतोय. पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळचा चेंडू बॅकफुटवरून चेंडूला स्लाइस केलं जात आहे दुसऱ्या गलीच्या दिशेला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होताना मात्र चांगली फेकी होईल, तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली संघाला. संघाचं धावफलक या एका धावेने पुढे सरकलं. विचार करायचा झाला तर 24 धावा स्कोर शीटवर लागत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं पहिलं षटक 16 धावांचा आल्यानंतर मात्र जी समाधानकारक कामगिरी असायला हवी होती तीच समाधानकारक कामगिरी यावेळेस मैदानामध्ये गोलंदाजीकडून पाहायला मिळते. जे ओमकार कडवेनं केलेलं कमबॅक हे निश्चितच BCC सरळ या संघाला तारणारे ठरतंय आणि अशा वेळी मात्र खोलातला चेंडू होता, सुरक्षित पद्धतीने चेंडूला केवळ पॉईंटच्या दिशेला खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना चांगली फेकी होईल, तोपर्यंत मात्र एक धाव मिळते संघाला. संघाचं धाव फलक एका धावेने पुढे सरकताना 25 धावा होत आहेत. ते 3 फलंदाज बाद, तिसरं षटक चालू असताना 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दर्शन कडवे. शेवटचं षटक अर्थातच पहिलं षटक जे टाकलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच कुठेतरी एक खराब कामगिरी पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतर मात्र जे कमबॅक पाहायला मिळालं ते निश्चितच दर्शन कडवेच्या गोलंदाजीचं हे कौतुकास्पद कमबॅक आहे असं म्हणावं लागेल. आणि अशावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला गोलंदाजीवर एक फटका खेळला जातोय आणि संघाचं धावफलक या एका धावेने पुढे सरकवलं जात आहे. संघाचं धावसंख्या 26 असताना तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा पहिलं षटक 16 धावांचं आल्यानंतर मात्र षटकामागे सरासरी जर 16ची राखली असती तर निश्चितच एक विशाल धावसंख्या पाहायला मिळाली असती. यावेळचा हा चेंडू चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न, अकोटप्प्याचा चेंडू होता, निश्चितच कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र दर्शन कडवे निश्चितच यशस्वी झाला. अलंकारला मात्र या चेंडूवर एक चांगला नेत्रदीपक फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र करता आला नाही आहे आणि अशावेळी एक ड्रिंक किंवा पाण्याची वेळ होते. तीन षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या होते ती 26 धावा आणि 3 फलंदाज बाद. बालवीर हाशिवरे संघ पहिलं षटक 16 धावांचा आल्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजीच म्हणावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद केला आणि कमबॅक कसं करावं, पुनरागमन कसं करावं हे दर्शन कडवेने सांगितलं. कारण हे षटक मात्र जेव्हा पहिलं षटक 16 धावांचं आल्यानंतर मात्र मला माझ्या षटकामध्ये माझ्या संघासाठी कुठेतरी एक नॉकिंग इनिंग किंवा कर्णधाराची कॅप्टन्स इनिंग करावी लागेल, गोलंदाजी करावी लागेल, खेळ करावा लागेल आणि अशा वेळी मात्र केवळ 4 धावांचं षटक दिलं आणि एक फलंदाजसुद्धा गारद केला. असं हे षटक होतं ते दर्शन कडवेचं. चांगली गोलंदाजी ओव्हरऑल पाहायला मिळाली.
चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार येतोय आणि ओमकार निश्चितच जे पहिलं षटक टाकलं होतं, जो विश्वास त्यानं आपल्या गोलंदाजीतून आपल्या कर्णधाराला दिला होता, तोच विश्वासानं पुन्हा एकदा कर्णधार त्याच्याकडे गोलंदाजीसाठी चेंडू सुपूर्द करतोय. आणि अशावेळी जी कमबॅकिंग म्हणायची असते किंवा पुनरागमन काय असतं हे ओमकारला पुन्हा एकदा दाखवावं लागेल. परंतु जो संघ पिछाडीवर अर्थात बालीवीर हाशिवरे या चौथ्या षटकापर्यंत आतापर्यंत आला आहे, अशावेळी मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल किंवा या करावी लागेल. याच उद्देशानं मात्र आता खेळ करावा लागेल. काय घडेल काय बिघडेल, कारण खरं अर्थानं जर पाहिलं तर निश्चितच ओमकार येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नवीन फलंदाज आनंद बिनमिने. आनंद आक्रमक शैलीचा फलंदाज, जय हनुमान बागदंड या संघाचा प्रतिनिधी यावेळी सज्ज होताना ओमकार कडवेच्या गोलंदाजीवर यावेळेचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातंय. तोपर्यंत मात्र सहजतेने एक धाव मिळते संघासाठी. संघाचं धावफलक एका धावेनं पुढे सरकतंय. विचार करायचा झाला तर चौथ्या षटकापर्यंत जर पाहिलं तर निश्चितच संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. 4 फलंदाज बाद 27 धावा, 3 फलंदाज बाद 27 धावा, अशी स्थिती अशी अवस्था. पहिलं अर्थातच समीर धावबाद या स्वरूपात कॅच आऊट या स्वरूपात बाद झाला. त्यानं संघासाठी 2 चौकारांनिशी 10 धावा जमवल्या. त्याचप्रमाणे निखिल डाव्या हाताचा फलंदाज 9 धावा जमून तो बाद होतोय. त्यानं सुद्धा 2 चौकार लगावले होते. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू कोणतंही फुटवर्क दिसत नाहीये, परंतु चेंडू निश्चितच खेळण्याच्या मर्यादे कक्षेचा बाहेरचा होता. पंचांनी मात्र आपल्या सांकेतिक भाषेमध्ये खुणावलं आणि सांगितलं का हा चेंडू वाईड असल्याचा, स्वर असल्याचा. अवंतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुढे सरकलं. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो ओमकार. यावेळेस डाव्या हातानं गोलंदाजी करताना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट मारा करेल. पंचांच्या डावीकडच्या बाजूचा हा चेंडू होता. अशा वेळी मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू, जे टायमिंग किंवा जी वेळेची समन्वयता हवी असते प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये, ती मात्र अलंकारला साधता येत नाही आहे. आणि अशा वेळी मात्र एक सिंगल किंवा एका धावेचा फटका खेळला जातोय. अशा प्रकारच्या चेंडूंवर निश्चितच मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण होत असते फलंदाजांना, परंतु ती संधी ओळखता आली पाहिजे ती फलंदाजांना. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू आपल्या कॉपी बुक स्टाईलमध्ये ठोकतोय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेला. एका टप्प्यानिशी चेंडू सीमारेषा पार करताना चौकार होतोय. 4 धावा. हे दादू पुन्हा एकदा ओमकार. यावेळचा हा चेंडू दुरून खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते. तोपर्यंत मात्र सहजतेने 1 धाव मिळते संघासाठी. संघाचं धावफलक या एका धावेने पुढे सरकलं. निश्चितच हळूहळू का होईना जे टार्गेट किंवा जे लक्ष्य प्रथम फलंदाजी करताना ठेवलं जातंय त्या लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना डाव्या हाताचा गोलंदाज ओमकार कडवे पंचांच्या उजवीकडच्या बाजूनं. यावेळेस मात्र अलंकार मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला अलंकार कशा पद्धतीने यावेळेस खेळ करेल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा मर्यादे कक्षेमध्ये येतोय. मात्र चेंडू त्यांच्या बॅटच्या खालच्या हिश्याला लागताना मात्र 2-3 टप्प्यानिशी शतरक्षकाच्या हातात अर्थात शॉर्ट कॉर्नरच्या दिशेला जाताना एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाचं धावफलक हे पुढे सरकतंय. जास्त वेळ टीम मीटिंग वगैरे घेऊ नका, कारण आपल्याला हा सामना 25 मिनिटांमध्येच आटपायचा आहे. संघाचं हे 4थं षटक मार्गस्थ होत असताना संघाची जर खेळाची जर विचार करायची झाली तर निश्चितच पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नाला सुद्धा अपयश येत नाही आहे. निश्चितच आपण पाहिलं जी धावसंख्या अपेक्षित होती 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती मात्र होत नाही आहे, कारण 9च्या सरासरीने आतापर्यंत जर धावांचा विचार करायचा झाला तर धावा होत आहेत. ते 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र किती 36 धावा.
36 धावा 9च्या सरासरीनं 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिलं षटक समाधानकारक आलं होतं. 16 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र जी गोलंदाजी अपेक्षित होती अगदी तीच गोलंदाजी आपण दर्शन आणि ओमकारच्या गोलंदाजीतून पाहिली. ओमकारनं सुद्धा पहिलं षटक जे अर्थातच सामन्याचं दुसरं षटक एका फलंदाजाला आऊट किंवा बाद करताना केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र दुसरं षटक अर्थातच वैयक्तिक जे संघाचं चौथं षटक होतं त्याच्यामध्ये तो थोडासा महागडा ठरतोय कारण 10 धावा खर्च करतोय. सरासरी 9च्या धावगतीने या धावा आतापर्यंत जमताना पाहतोय. त्याच्यानंतर मात्र आपण जर पाहिलं दर्शनच्या गोलंदाजीचा जर विचार करायचा झाला जी कामगिरी कर्णधारानं करायची असते अगदी तीच कामगिरी तो करतोय आणि अशा वेळी मात्र 4 धावा खर्च करतोय. ते तिसऱ्या षटकामध्ये संघाचा धावफलक 4 षटकांचा खेळ संपतोय. 36 धावा आणि 3 फलंदाज बाद अशी स्थिती, अशी परिस्थिती, अशी अवस्था आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळचा हा चेंडू कशा पद्धतीने खेळला जातोय. चारू दत्त गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा हा गोलंदाज यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू खेळला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते. दुसऱ्या धावेचा शोध घेतला जातो. दुसरा धावेचा शोध सुद्धा पूर्ण होतोय. 2 धावा सहजतेने पूर्ण होताना मात्र संघाचं धावफलक या 2 धावेनं आता वेळेस मात्र फलंदाजांना रौद्र रूप धारण करावं लागेल. जितक्या का होईना जितक्या जास्त धावा जितके आक्रमक फटके खेळता येतील ते फटके खेळावे लागतील आणि अशा वेळी मात्र 2 धावांचा हा पहिला फटका येतोय. पुन्हा एकदा चारू दत्त यावेळचा हा चेंडू आनंद आपल्या कॉपी बुक स्टाईल मध्ये आनंद चेंडूला खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना एक सहज सोपा झेल सुद्धा टिपतोय आणि फलंदाज आनंद मिळमिणे सुद्धा माघारी परततोय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर खेळपट्टीच्या बाहेरचा हा चेंडू होता. पंचांचा इशारा नो चेंडू असल्याचा. हशिकेश माळी यावेळेस स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी येतोय. या 5व्या षटकामध्ये पाहूया फ्रीच्या या चेंडूवर उलटा स्वरूपाचा चेंडू कनेक्ट होत नाहीये. निश्चितच हशिकेश माळी मात्र मिळालेल्या संधीला एक कुठेतरी दवडतोय किंवा हरवून बसतोय असंच म्हणावं लागतंय. संघाचं धावफलक मात्र स्थिरावलेले असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 5वं षटक जे टाकण्यासाठी सज्ज होतंय. आपण पाहिलं चारू दत्त यावेळचा हा चेंडू अकुटापाचा चेंडू बॅकफुटवरून चेंडूला पंच केलं जातंय. 2 टप्प्यांशी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. दुसऱ्या धावेचा शोध घेतला जातोय. चांगली फेकी होते परंतु आउटफील्ड खराब असल्यानं मात्र 2 धावा सहज पूर्ण होताना हशिकेश मात्र वारंवार प्रयत्न करतोय. मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण करतोय परंतु त्याच्या या प्रयत्नाला मात्र कुठेतरी अपयश येत असताना पाहायला मिळतंय. हशिकेश एक आक्रमक शैलीचा हा फलंदाज यावेळेस मात्र सज्ज होत असताना पाहूया यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न सुद्धा फसला आणि निश्चितच जी गोलंदाजी आपल्या आघाडीच्या गोलंदाजांनी केली होती अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाज चारू दत्त सुद्धा गोलंदाजी करतोय. कोणतेही मोठे फटके खेळण्याची तो संधी निर्माण करून देत नाहीये. यावेळचा हा चेंडू चांगला चेंडू होता. खोलातला चेंडू रनआउटची संधी निर्माण झाली आणि फलंदाज अलंकार मात्र यावेळेस फलंदाजाने अर्थात सहकार्याने केलेल्या चुकीचा बळी पडतोय आणि चुकीला कधीच माफी नसते हे मात्र इथं सिद्ध होतंय आणि अशा वेळी मात्र अलंकार माघारी परततोय.
संघाची जर धावसंख्येचा विचार करायचा झाला तर निश्चितच 42 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज, अर्थातच 6वं षटक असेल, निर्णायक षटक असेल. संघाचं धावफलक पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपला. 8च्या धावगतीनं या आतापर्यंत 42 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया गोलंदाज आखूटप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. हर्षिकेश सुद्धा चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अजिंक्य जातोय फलंदाजीसाठी. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर असेल तर अजिंक्य येतोय. पाहूया निश्चितच यावेळचा हा चेंडू असेल तो गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कुटाप्याचा चेंडू गोल्डन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स यावेळेस चेंडूवर मिळतोय आणि तोच ती उसळी होती जी खऱ्या अर्थानं फलंदाजांना कुठेतरी संभ्रमात टाकणारी होती. आणि अशा वेळी मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवर ओमकार. गौरव राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पाहूया टप्प्याचा चेंडू. यावेळचा हा चेंडू निश्चितच मारण्याचा प्रयत्न केला होता. अजिंक्यला मात्र जे स्ट्रोक हवा होता किंवा जो फटका हवा होता तो मात्र साध्य करता आला नाही. आणि अशा वेळेस मात्र गौरव काटे आतापर्यंत जी जर गोलंदाजी पाहिली ही निश्चितच समाधानकारक गोलंदाजी त्याच्या खांद्यातून येत असताना पुन्हा एकदा प्रसादसाठीचा हा चेंडू असेल तो गौरवचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना. यावेळचा हा चेंडूला स्लाइस केलं जात आहे. फर्स्ट गलीला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण, आक्रमक फटके अर्थातच मोठे फटके जे डायरेक्ट षटकारांच्या सीमारेषेच्या पलीकडे जाणारे असतात ते मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालेले नाही. कालचा दिवस हा निश्चितच फलंदाजीचा दिवस होता. आजचा दिवस मात्र जर विचार करायचा झाला हा गोलंदाजीचा दिवस ठरतोय की काय असंच काहीतरी दिसतंय. आणि अशा वेळी मात्र रोहानशी 11 केतकीचा मला संघाचे संघ मालक आदित्य पाटील यावेळेस मैदानाकडे येत असताना यावेळचा हा चेंडू निश्चितच आपण पाहिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळताना चांगलं क्षेत्ररक्षण होते. कार्पेटच्या आधाराने गेलेला हा चेंडू होता. चांगली फेकी झाली तोपर्यंत मात्र दोन्हीच फलंदाजांना आपापले एंड चेंज करण्याची संधी होती किंवा जो पर्याप्त वेळ होता त्या वेळेचा सदुपयोग करून घेताना मात्र एक धाव पूर्ण केली. संघाचा धावफलक एका धावेने पुढे सरकलं. जे अपेक्षित धावसंख्या होती ती 45 धावांवर असताना पुन्हा एकदा गौरव काटे यावेळचा हा चेंडू असेल तो पाहूया. टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न फसला आणि फलंदाज सुद्धा माघारी परतला. षटक संपतोय. 6 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली पहिलं षटक वगळता निश्चितच बीसीसी सारळ या संघानं जी गोलंदाजी करायला हवी होती ती अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल बीसीसी सारळ या संघाला. अर्थातच पूर्वार्ध संपतोय पहिल्या सामन्याचा आणि अर्थातच उत्तरार्ध सुरू होईल तोपर्यंत मात्र मी नाणेफेकीसाठी निमंत्रित करेन. यानंतर होणारा सामना स्मरणिका 11 नौखार विरुद्ध रोहानशू 11 केतकीचा माळा या संघासाठी. आणि आपणास विनंती असेल की आपली प्लेइंग 11 आपण सादर करायची आहे. दोन्ही संघांच्या संघनायक आणि संघ मालकाला विनंती असेल की आपण प्लेइंग 11 सादर करायची आहे. निश्चित आपण पाहतोय की 46 धावांचं आव्हान. कालचा दिवस 60च्या पलीकडे त्याचप्रमाणे 70-80 धावांचा टप्पा ओलांडणारे धावसंख्या होती आणि ती धावसंख्या सुद्धा चेसेबल होती. कधी कधी त्या धावसंख्या
चेस करताना फलंदाजीचा दमछाक सुद्धा झाला होता. परंतु अशा वेळी मात्र आजचा हे पहिलं जर दिवस पाहिला किंवा ही पहिली इनिंग पाहिली तर निश्चितच गुरुनाथ मुंगळे यांना कुठेतरी समाधानकारक ठरणारी ठरते. 6 षटकांमध्ये 46 धावा तसं पाहायला गेलं तर 8च्या धावगतीनं या धावा जमवायच्या आहेत. परंतु आताच्या क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर या धावा अगदी सहजतेने पूर्ण होतात. परंतु जरी सहज होणाऱ्या असल्या तरीसुद्धा प्रयत्न हे करावेच लागतील. जितकं लक्ष सोपं असतं तितकंच मात्र ते कठीणसुद्धा होणारं ठरतं. अशावेळी मात्र कशा पद्धतीने खेळ होईल आणि जी गोलंदाजी अर्थात स्मरणिका जी गोलंदाजी BCC सारळ या संघाने केली होती त्या गोलंदाजीचा पुनर्विचार किंवा त्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. ती आशिवरे संघाला काय घडेल काय बिघडेल किंवा कोण या संघामध्ये आपल्या नावावर 2 गुणांची कमाई करेल हे सांगण्यासाठी अर्थातच या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये मी घेऊन येतोय माझा साथी समालोचक मित्र निशांत उर्फ छोटू याला. धन्यवाद निलेश ठाकूर. तर आपण पाहतोय खारेपाट प्रीमियर लीग दुसरे पर्व आणि सर्व खारेपाटकर एकत्रित सर्व युनिटी ऑफ सिम्बॉल जल्लोष तरुणाईचा असं म्हणू शकतो. आणि आपण यावेळेस पाहतोय या दुसऱ्या पर्वामध्ये तेजस पाटील, निवृत्ती पाटील, अजिंक्य पाटील, शशिकांत पाटील, महेश पाटील, रूपम ठाकूर आणि निलेश ठाकूर यांनी जे स्वप्न पाहिलं होतं मागील वर्षापासून ते सत्यात मात्र उतरवलं ते म्हणजे अमितजी नाईक यांच्या अथक प्रयत्नाने. आणि आपण पाहतोय भव्य दिव्य असं व्यासपीठ आपल्या स्थानिक खेळाडूंना इथे उपलब्ध करून दिलं आहे. कारण आपण जर विचार केला पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील खेळाडूंना एक वलय प्राप्त झालं होतं टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच्या अनुषंगाने आपले खेळाडू काहीसे पिछाडीवर पडले होते. मात्र आपण पाहतोय की यूट्यूब लाईव्हद्वारे dreamscricket.in माध्यमातून आपण आपल्या या स्थानिक खेळाडूंचा खेळ अगदी टेनिस क्रिकेट जगताला दाखवतोय. नक्कीच एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे आपल्या खेळाडूंना आपला खेळातील गुणवत्ता सिद्ध करण्याची. आणि अशावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये आजच्या 3ऱ्या दिवशी 2 संघ झुंजत आहेत. बालवीर हाशिवरे, BCC सारळ. खरोखर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना दर्शन कडवे आणि सहकाऱ्यांनी अगदी 46 धावांवर रोखून ठेवलं बालवीर हाशिवरे संघाला. तर नक्कीच या 46 धावांचा लक्ष गाठण्यासाठी जी जोडी आली आहे प्रथमेश, पप्पू आणि चारू दत्त यांच्यासमोर तितकंच तगडं आव्हान असेल. कारण एक व्यावसायिक खेळाडू अलिबाग तालुक्यात अगदी पहिल्या 10 अग्रगण्य अष्टपैलूमध्ये ज्याची गणती केली जाते असा निखिल पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू प्रथमेश पहिल्या चेंडूवर ऑन ड्राईव्हचा फटका खेळतोय. संघाचं खातं उघडतंय. तर 36 चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष हे गाठण्यासाठी आपण विचार करतो की एक सावध सुरुवात आत्तापर्यंत पाहतोय. प्रथमेश सारखा एक सलामीवीर ज्याने अनेक वर्ष ज्यांना बागदांडा संघाच्या सलामीची धुरा सांभाळल्या यावेळेस BCC सारळ संघाचं प्रतिनिधित्व करताना खारेपाट प्रीमियर लीगमध्ये. तर आपण पाहतो लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पहिल्या षटकामध्ये मैदानात उतरवले कर्णधार दर्शन कडवे आणि चारू दत्तचा पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. मात्र काहीशी ढिसाळ कामगिरी आणि 1 धाव पुन्हा एकदा. धाव होतात त्या 2. तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही या भव्य व्यासपीठावरून खारेपाट प्रीमियर लीगच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो. जेव्हा चेंडू नवा असतो त्या चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळून चेंडू अगदी जुना करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो दोन्ही सलामीवीरांकडून. जिथे कोणत्याही प्रकारचा हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. या चेंडूवर आपण पाहतोय अगदी ऑफस्टमच्या बाहेर काहीसा भरकटतोय तो निखिल.
स्वर चेंडू होतोय. पहिला स्वर चेंडू या दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय. धावा होत आहेत त्या 4. आपण नक्कीच कालचा दिवस पाहिला होता. कालच्या दिवसामध्ये आपण सरासरी धावसंख्या पाहिली तर 75च्या पार होती. मात्र त्याच्या तुलनेत आजच्या सकाळच्या सत्रात यावेळेस आपण पाहतोय खरोखर नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चौकार येतोय. पहिला मोठा फटका या षटकामध्ये. चारुदत्तच्या बॅटमधून धाव होत आहेत त्या 8. तर खरोखर सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर काहीसा अगदी खेचून टाकला होता चेंडू हा. अवघी 1 धाव मिळते या चेंडूवर. डावखुऱ्या फलंदाजा धावतात त्या 9. सुरेख असा चेंडू होता. काहीसा तास पडला होता तो म्हणजे फलंदाज प्रथमेश. मात्र तोपर्यंत 1 धाव मिळते या चेंडूवर. धाव होतात त्या डबल फिगरमध्ये जाते 10 आणि षटक येते संपते. पहिले षटक समाप्त. 10 धावा बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती BC सारळ संघाची. तर आपण पाहतोय की नाणेफेकीचा कौल होतोय स्मरणिका नवखार आणि रोहनशी 11 केतकीचा माळा. तर पहिल्या षटकामध्ये हॅलो से तर आपण पाहतोय दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी ते गोलंदाज हसिकेश माळी. नक्कीच मित्रांनो, कार्यपाठ प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वातील उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तो म्हणजे हसिकेश माळी. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावतात त्या 11. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक झाली होती तर टॉसचा बॉस ठरला होता तो म्हणजे स्मरणिका नवकार संघ. लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. हसिकेश माळी सज्ज होताना यावेळेस आपण पाहतोय की ॲक्रॉस लेन करण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे बीट झाला. त्रिफळाचित प्रकारे बाद होऊन माघारी जातो तो म्हणजे चारू दत्त. पहिलं यश मिळत आहे बालवीर ऐश्वर्य संघाला 11 धावांवर. धन्यवाद DJ. तर आपण पाहतोय आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतो तो म्हणजे हसिकेश माळी आणि दाखवून देतो की आपण मागील वर्षामध्ये काय होतं उत्कृष्ट गोलंदाज. तर प्रसाद येतोय फलंदाजीसाठी 1 डाऊन बॅट्समन. मित्रांनो, आपण जर BC सारळचा विचार केला तर जवळजवळ 2 ते 3 गावातीलच खेळाडू त्या संघामध्ये बागदांडा, दत्तपाडा आणि सारळ या संघातील खेळाडूंचा समावेश केला आहे तो दर्शन कडवे आणि सहकाऱ्यांनी. तर आपल्या घरच्या संघात खेळतोय प्रसाद.
प्रसाद मित्रांनो विचार केला तर एक नॅचरल आक्रमक असा फलंदाज आहे तो, डावखुऱ्या पद्धतीने फलंदाजी करतो, ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि यावेळेस तो आलाय वन डाऊन बॅट्समन म्हणून. जिथे 46 धावांचं माफक आव्हान पार करायचं आहे अशा वेळेस धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली आहे ती 11. चांगला फटका होता, अगदी डोक्यावरून जातोय तो मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या आणि चौकार येतोय पहिल्या चेंडूवर प्रसादला मिळतोय. धावा तर त्या 15. तर आपण पाहतोय प्रसाद अगदी अधुऱ्या मनाने खेळला होता फटका, मात्र तरीसुद्धा त्याला चौकार मिळतोय. हा चेंडू सन्मानजनक खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एक चोरटी धाव घेत आहेत, धावत आहेत त्या 16. एक बाद 16. चांगलं षटक आत्तापर्यंत आपण पाहू शकतो हृषिकेशच्या मार्फत, मात्र एक अप्पी हिटाळू पद्धतीने त्याला एक चौकार लगावला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. तर आपण पाहतोय या षटकामध्ये खूप वेळानंतर स्ट्राईक्स मिळते, ती प्रथमेशला. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू आला होता पॉईंटच्या दिशेला, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. तत्पूर्वी एक धाव मिळते, धावतात त्या 17. तर प्रसाद खरोखर एक चांगला आक्रमक खेळाडू यावेळेस वन डाऊनची जागेवर येतोय. पुन्हा एक फुलटॉस चेंडू होता, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. तत्पूर्वी एक धाव मिळते, धावतात त्या 18 आणि हे षटक येथे संपते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या तुलनेत चांगले षटक म्हणायला लागेल. आत्तापर्यंत 8 धावा. इथे पॉवर प्ले समाप्त होतोय. पॉवर प्लेची 2 षटकं पूर्ण, धावसंख्या झाली 18. नक्कीच आपण विचार केला कालच्या सामन्याचा अंतिम सामना होता, आरपारची लढाई आणि खरोखर प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटवणारा सामना होता, जेथे 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता हवी असताना खरोखर एक षटकार आला होता अल्पेशच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र 4 चेंडूमध्ये 4 धावा हव्या असताना तो सामना 1 चेंडू आणि 4 धावेवर आला. त्यानंतर आपण पाहतोय की सचिन डाके पुरस्कृत शिवा हाशिवरे या संघाने तो सामना 4 धावांनी जिंकला आणि दिमागात प्रवेश केला, तो म्हणजे सुपर 8मध्ये. तर आपण पाहतोय स्वतः कर्णधार निखिल येतोय आपल्या स्पेलमधील दुसरे षटक घेऊन आणि संघाकडून 3रं. निखिल एक व्यावसायिक खेळाडू मित्रांनो, अलिबाग तालुक्यात नावाजलेला खेळाडू. APLमध्ये सुद्धा त्याने कर्णधारपद भूषवलं होतं ते कार्लेकर कुरुड्स रायडर या संघाकडून. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर, मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, एक धाव मिळते. धावतात त्या 19. नक्कीच या बालवीरच्या मैदानामध्ये क्रीडा रसिक अगदी षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी येत असतात. मात्र आपण पाहतो सकाळच्या सत्रातल्या पहिल्या सामन्यामध्ये निराश केलं ते म्हणजे बालवीर हाशिवरे संघाने अवघ्या 45 धावा धाव फलकावर लावल्या. ज्या प्रकारे समीर आणि निखिलची जोडी बाद झाली त्यानंतर मात्र धावांचा ओघा पाहायला मिळाला नाही आपल्याला मैदानामध्ये. तर खेळाची 10 मिनिटं समाप्त होत आहेत. तर निखिल पुन्हा एकदा सज्ज.
नक्कीच अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करतोय निखिल आणि त्याचा फसवा प्रयत्न होता. एक अपील त्याने केलं होतं, मात्र पंच खरोखर तत्पर आपण पाहतोय. आमंत्रित पंच आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची संलग्नित असे पंच. यावेळेस हा चेंडू निखिलचा स्वेर घोषित करतात. धावत आहेत त्या 20, 1 बाद 20. आपण पाहतो की फलंदाज प्रथमेश काहीसा टान्स चुकतोय आपला, यावेळेस मार्क चुकतोय फलंदाजीमध्ये. पुन्हा मेहनत करावी लागेल ती म्हणजे निखिलला. निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर जाताना पुन्हा एकदा सज्ज करतोय स्वतःला. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेला. अगदी स्टेट ड्राईव्ह पद्धतीने पाहू शकतो आपण. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण प्रवीण आंबाडेच्या मार्फत पाहतोय. धावत आहेत त्या 21. आपण जर 21 धावांचा विचार केला तर आत्तापर्यंत कोणताही आसमानी फटका पाहायला मिळाला नाही आहे. 2 चौकार मात्र आलेत या 21 धावांमध्ये BC सरळ संघाकडून. पहिला मोठा फटका येतोय का, आणि अशा वेळेस आपण पाहतोय 1 बाउन्स चौकार मिळतोय लॉंग ऑन सीमारेषेला. तर या चौकारशी धाव होत आहेत त्या 25, 1 बाद 25. खरोखर ज्या वेळेस मैदानात प्रसाद आले त्यानंतर मात्र आपल्याला काहीसा धावांचा ओघ वाढताना दिसतोय. सुरेख फटका यावेळेस आपण पाहतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानात पाहतोय आपण, जेथे चांगल्या फटक्याला चांगलं क्षेत्ररक्षण करून 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. तर धावा होतात त्या 26, 26. आता उर्वरित काही चेंडूंमध्ये आपण पाहतोय 20 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एक चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रूमध्ये. तितकं मित्रांनो सोपं नसतं एका वेगवान गोलंदाजाला आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवणं. मात्र निखिलसारखा मातबगर गोलंदाज यावेळेस नियंत्रण पूर्णपणे मिळवतोय, पायाने चेंडू अडवतोय आणि आपल्या संघासाठी 1 धाव वाचवताना. यावेळेस आपण पाहतोय स्लोअर 1 चेंडू होता, पूर्णपणे ओळखलं ते म्हणजे प्रथमेशाने चेंडू खेळून काढला सिली मिडऑफच्या दिशेला. 1 धाव मिळते. तर 3 षटकं पूर्ण, 27 धावा आणि 1 फलंदाज बाद. तर आपण विचार केला या 46 धावांचा पाठलाग करताना आत्तापर्यंत तब्बल 3 चौकार 27 धावांमध्ये आलेत. संथ आणि सावध मित्रांनो, आपण जर या साखळी फिरचा विचार केला तर रॉबिन राऊंड पद्धतीने हे सामने खेळवले जातात आणि अशा वेळेस जो संघ नक्कीच पहिला सामना जिंकेल त्याला बेनिफिट असेल या आजच्या दिवसामध्ये. कारण अद्याप त्यानंतर 2 सामनेसुद्धा खेळण्याची संधी असते. मात्र जो संघ पहिला सामना गमावेल त्याला मात्र नंतर मेहनत करून दोन्ही सामने जिंकावे लागतात. तर अशा वेळेस आपण पाहतो एक चुरस पाहायला मिळते, जे ते अवघ्या 45 धावांवर रोखल्यानंतर 27 धावांचं लक्ष आत्तापर्यंत 3 षटकामध्ये गाठले. आपण जर विचार केला तर एक चांगल्या सरासरीने BCC सारळ संघ आपल्याला 46 धावांचा पाठलाग करताना दिसतो, जिथे पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा आणि तिसऱ्या षटकात 9 धावा. तर चांगली सरासरी आत्तापर्यंत गाठली आहे. 9 धावांची. एक सफलता फक्त मिळाली हसिकेश माळीला आणि तोच हसिकेश माळी यावेळेस आपण पाहतोय आपल्या कोट्यातील
दुसरं षटक हाताळताना धावा जातं 27. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 19 धावा. 18 चेंडू आणि 19 धावा. नक्कीच मित्रांनो, जो क्रिकेटच्या मैदानामध्ये जोपर्यंत अंतिम चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कोणतंही विजयाचं भाकीत वर्तवू शकत नाही. अशा वेळेस आपण पाहतोय हर्षिकेश माळी कमबॅक करून देतोय का आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय पूर्णपणे आपल्या गोलंदाजीचा टप्पा आणि दिशा भरकडला. 1+1 स्क्वेअर चेंडूचा मारा करतोय. आता मात्र इक्वेशन तर बदलते, समीकरण थोडंसं बदलतंय, जिथे विजयासाठी 18 चेंडू आणि 17 धावा. धावा झाल्यात त्या 29. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस प्रसाद देतोय, चांगला चोप देतोय तो म्हणजे या चेंडूवर हर्षिकेश माळीला. लाईव्ह चालू आहे बघ. हो, पोलीस स्टेशन पर्यंत गेलेला. झाला आता काय. थँक्यू डीजे. आत्तापर्यंत आपण पाहतोय या छोटेखानी खेळीमध्ये प्रसाद चौकारांशी खेळत होता, मात्र यावेळेस चेंडू स्लॉटमध्ये मिळाला आणि चेंडू सरळ भिरकावून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद अशाच फटक्यांसाठी मित्रांनो ओळखला जातो आणि ट्रेडमार्क फटका आहे त्याचा. यावेळेस सुंदर आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका. धावत आहेत त्या 36. 10 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आपण पाहतोय की काहीसा हा सामना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतो, जिथे बेसी सारळ संघाचे गोलंदाज वरचढ चढले होते. त्याच्या तुलनेत आपण पाहतोय तितकासा प्रभाव टाकता आला नाही तो आत्तापर्यंत गोलंदाजांना बालवीर संघाकडून. आता यावेळेस आपण पाहतोय चांगलं खेळवृत्तीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमेशकडून ज्या वेळेस अपील केलं गेलं त्यावेळेसच त्याने क्रीज सोडला आणि चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट पाहायला मिळते आपल्या फलंदाजाकडून. इथे प्रथमेश बाद होतोय. धावा झाल्यात त्या 36. तर आपण पाहतोय 2/36. 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि अशा वेळेस पाहतोय आपण स्वतः कर्णधार. 4थ्या क्रमांकावर येतोय दर्शन कडवे. हर्षिकेश माळी पहिल्या चेंडूवर स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय. धावत्यात त्या 37. खरोखर अगदी माफक धाववान होतं, त्यामुळे कोणतीही हाराकिरी न करता कोणतंही अतिरिक्त काही न करण्याचा प्रयत्न करताना सुद्धा आपण पाहतो या धावांचा पिछा सहजरित्या पुरा आपल्याला करताना दिसत आहेत. धावांच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे BCC सारळ संघाचे फलंदाज. काहीसा संत गतीने चालू असलेला सामना यावेळेस पुन्हा एकदा सुरेख असा फटका. आपण पाहतोय आज चेंडू मात्र बॅटवर चांगल्या प्रकारे देतो प्रसाद याच्या. धावतात त्या 38. लॉस ऑफ 2 विकेट अँड 4th ओव्हर इन प्रोग्रेस. तर हर्षिकेश माळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू जातोय गली दिशेला सीमारेषेवर. चौकार येतोय.
थँक्यू डीजे. तर 42 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. खरोखर आपण पाहू शकतो लेट कट खेळला होता तो म्हणजे दर्शनने चौकार लगावला आणि आता मात्र संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, जेथे 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 4 धावांची. धावा झाल्या त्या 42 आणि अशा आपण पाहतो समीर येतोय. जय शिरोबा चिंचोली संघाचा खेळाडू यावेळेस बालवीर हाशुरे संघाचं प्रतिनिधित्व करतो. या KPLमध्ये 2-2 षटकांचे स्पेल आपल्याला पाहायला मिळाले होते निखिल आणि हषिकेश माळी यांच्या मार्फत. यावेळेस आपण पाहतो नवा गोलंदाज मैदानात पाहतोय, जिथे 12 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. एक आक्रमक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक कवर. तर आपण पाहतोय एक सिली मिड ऑफ प्रवीण आंबाडेच्या मार्फत. त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. तर डीप मिड विकेटमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. तर स्क्वेअर लेगला सुद्धा स्क्वेअर लेगला फाईन लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. तर आपण पाहतोय इथे पंच दक्ष आहेत आणि यावेळेस आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिला गोलंदाज हा दोषी पकडला जातोय. नक्कीच त्याची गोलंदाजी आक्षेपार्ह आहे. धावा झाल्यात त्या 44. मित्रांनो सामना सुरू करायचा आहे. नक्कीच मित्रांनो एक शिकण्यासारखी गोष्ट असेल आपल्या या स्थानिक खेळाडूंना. विचार केला तर निलेश ठाकूर की अशा मोठ्या मंचावर कशा प्रकारे गोलंदाजी करायची असते. तर त्यासाठी 12 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. पहिले 2 चेंडू स्क्वेअर. यावेळेस आपण पाहतोय समीर आणि षटकारानिशी आपला सामना फिनिश करतोय तो म्हणजे प्रसाद. खरोखर सुरेश खेळ पाहायला मिळाला आपल्याला BC सारळ संघाकडून.